मालेगाव तालुक्यातील मेहुणे येथील रस्त्यावरील खड्डे बुजवून जिल्हा परिषद शाळेजवळील मुख्य रस्त्यावर गतिरोधक टाकावे या मागणीसाठी लोकशाही धडक मोर्चाचे संस्थापक अध्यक्ष शेखर पगार यांच्या नेतृत्वाखाली संतप्त नागरिकांनी रस्त्यावरील खड्ड्यात झाडे लावत सार्वजनिक बांधकाम विभागाचा निषेध केला आहे। मालेगाव नांदगाव संभाजीनगर आंतरराष्ट्रीय मुख्य रस्ता असून या रस्त्यावर खूप मोठ्या प्रमाणावर लहान मोठ्या वाहनांची वर्दळ चालू असते। या रस्त्यालगत जिल्हा परिषदेची पहिली व दुसरीची लहान मुलांची शाळा असून रस्त्याच्या एका बाजूला ये जा असल्याने शाळेत जाणाऱ्या लहान मुलांना विरुद्ध दिशेला शाळा असल्यामुळे रस्ता ओलांडून शाळेत जावे लागते। तसेच या रस्त्यावरच गावाचा बस थांबा असून बस थांबाबरोबरच रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले असून त्यामुळे लहान मोठे अपघात सतत होत असतात। याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाला मेहुणे गावातील नागरिकांनी वारंवार पत्रव्यवहार करून तसेच निवेदन देऊनही सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिकारी यांनी गावकऱ्यांच्या मागणीकडे सपशेल दुर्लक्ष केल्याने आज येथील नागरिक व विद्यार्थी यांनी या रस्त्यावर वृक्षारोपण करत संताप व्यक्त करत सार्वजनिक बांधकाम खात्याचा निषेध केला आहे। बघूया सविस्तर। नमस्कार मित्रांनो, आज नांदगाव मालेगाव या हायवेवर मेहुणे गावातील संतप्त नागरिकांनी वृक्षारोपण करून उपअभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग यांचा जाहीर निषेध केला। मेहुणे गावातील ग्रामपंचायतीच्या वतीने आणि जिल्हा परिषदेच्या शाळेच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभागाला वारंवार निवेदनावर पत्र देऊन विनंती केली की मेहुणे गावाजवळ गतिरोधक टाकण्यात यावे, तसेच या रस्त्यावरील खड्डे बुजण्यात यावे यासाठी त्यांना निवेदन व विनंतीही केली, परंतु कुठल्याही प्रकारे या खात्याने दखल न घेतल्यामुळे आज मेहुणे गावातील नागरिकांनी नांदगाव मालेगाव हायवेवर वृक्षारोपण केले। हे वृक्षारोपण करत असताना विद्यार्थी आणि त्यांचे पालकसुद्धा होते। जर एवढ्या 2 दिवसात या मेहुणे गावाजवळील रस्त्यावरचे खड्डे आणि गतिरोधक टाकण्यात आले नाही तर दिनांक 1 जानेवारी वार सोमवार 2024 रोजी मेहुणे गावातील नागरिकांकडून लोकशाही धडक मोर्चाच्या नेतृत्वात रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल असाही इशारा नागरिकांनी दिलेला आहे। तरी शासन प्रशासन आणि उपअभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग या कार्यालयाने लवकरात लवकर दखल घेऊन मेहुणे गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेजवळ आणि गावाजवळ 4 ते 5 गतिरोधक टाकावेत आणि या रस्त्यावरील खड्डे लवकरात लवकर बुजावेत अशी नम्र विनंती करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। लोकशास्त्र न्यूजसाठी नांदगाव प्रतिनिधी अनिल धामणे।